नमस्कार. मी मृण्मयी मकरंद पेंडके. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 138व्या जन्मदिनाच्या निमित्ताने सावरकर मित्रमंडळ हिंगोली द्वारे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेमध्ये माझ्याकडून आणखी एक पुष्प जोडण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी मला बालकांसाठी सावरकर हा विषय देण्यात आलेला आहे. सावरकरांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान, त्यांचे वैचारिक, सामाजिक, धार्मिक विचारांचे, संघर्षांचे सिंहावलोकन आपण या अगोदरच ह्याच व्याख्यानमालेमध्ये अगोदरच्या वक्त्यांकडून ऐकले. मी मात्र आज लहान मुलांना भावतील असे सावरकर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वर्ण गोरा, लांब कल्ले नि भरघोस मिशा, डोक्यावर सदैव विराजणारी काळी टोपी व डोळ्यांवर सोनेरी चौकडीचा चे उपनेत्र, बाजूला एखाद्या सहचारीप्रमाणे सदैव विराजणारी छत्री, खिशात अत्तराची कुपी, तर धार्मिक उपवासाचे वावडे असणारा परंतु दाण्याची आमटी व भगर मात्र आवडीने खाणारा एक अष्टपैलू महान व्यक्ती, पराक्रम, पौरुषत्व व पांडित्याचे वरदान लाभलेला एक प्रकांड पंडित, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, युग प्रवर्तक पुढारी, 1857च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास लिहिणारे इतिहासकार, जिन्नाच्या धमकीला तोडीसतोड उत्तर देणारे हिंदू संघटक ते हिंदुत्वाचा अनभिषिक्त सम्राट, अंदमानामध्ये मृत्यूलाही चिथावणी देणारे आणि अखंड अशा भारत भूमीचे स्वप्न पाहणारे सावरकर, एक प्रतिभावंत आणि विज्ञानवादी दृष्टिकोन असणारे सावरकरांचा आदर्श आजच्या सर्वच लहान मुलांना, नव्या पिढीला आहेच आणि त्यांच्याबद्दल लळा लागतो, त्यांच्या चरित्राबद्दल लळा लागतो तो त्यांच्या जीवनातील ह्या पहिल्या प्रसंगामुळे. ज्यावेळी सावरकर केवळ 13 वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी कर्जत येथील एका खुल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी इतके अस्खलित व अलौकिक असे असामान्य भाषण केले की त्या सभेमध्ये हजर असलेल्या सगळ्याच लोकांना वाटायला लागले की सावरकरांचाच पहिला नंबर येईल. पण पहिला दुसरा तर सोडाच, परीक्षकांनी त्यांना उत्तेजनार्थ सुद्धा बक्षीस दिले नाही. त्यावेळी सभागृहामध्ये उभे राहून परीक्षकांना जाब विचारणारा सावरकर, तेव्हाच त्यांची अलौकिकता लक्षात आली. पण प्रसंग इथे थांबला नाही. त्यांनी प्रश्न विचारला. परीक्षक म्हणाले की ही पाठांतराची स्पर्धा नव्हे, ही वक्तृत्व स्पर्धा आहे आणि तुझं भाषण हे पाठ केलेलं आहे, त्यामुळे आमचा यावर विश्वास नाही, हे तू केलेलं आहे यावर विश्वास नाही. तर आयत्या वेळी नवीन विषयावरती पुन्हा भाषण देऊन सावरकरांनी पुन्हा सभागृहामध्ये सर्वांना भारवलं. सगळेजण टाळ्यांचा कडकडाट करायला लागले आणि एव्हाना सगळ्यांनाच कळलं की सावरकरांचे वक्तृत्व हे अस्खलित व अलौकिक आहे, हा व्यक्तीच असामान्य आहे, हे त्यावेळी सगळ्यांना कळलं. सावरकरांच्या बाबतीत जर त्यांच्या जीवनाचे अवलोकन केले तर हेच लक्षात येतं की सावरकरांचे मूल्यांकनच बरोबर केल्या गेले नाही. कारण हेच की सावरकरांचे मूल्यमापन केल्या जाईल इतकी अफाट बुद्धिमत्ता त्यावेळी कोणाकडे नव्हती. सावरकरांच्या बाबतीत जर बोलायचे झाल्यास हे प्रकर्षाने जाणवते आणि सांगावेसे वाटते की वयाच्या केवळ 15व्या वर्षी वासुदेव बळवंतांचे बंड व 1857च्या उठावाने त्यांच्या मनावर इतका खोलवर परिणाम केला होता की
ज्या दिवशी चाफेकरांना फाशी झाली त्या दिवशी रात्रभर त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचं थैमान चालू होतं आणि त्यातच रात्री त्यांनी त्यांच्या देवाऱ्यातील त्यांच्या देवासमोर एक प्रतिज्ञा केली, ती म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. वयाच्या 15व्या वर्षी केलेली ही प्रतिज्ञा आणि हे यज्ञ त्यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या 69 वर्षापर्यंत चालू ठेवलं. हे यज्ञ त्यांनी सातत्याने चालू ठेवलं आणि त्यासाठी त्यांनी या संकल्पासाठी, या प्रतिज्ञेसाठी त्यांनी त्यांच्या जीवनाची 69 वर्ष वाहिली. आजकालची जी मुले आहेत ती नववर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प करतात आणि तो संकल्प मात्र दुसऱ्या दिवशीची पहाटही पाहत नाही. त्यामुळेच आजच्या लहान मुलांना, नवीन पिढीला, तरुणांना, युवकांना मला हेच सांगावेसे वाटते की संकल्प करावेत तर ते सावरकरांसारखे. या प्रतिज्ञेद्वारे त्यांनी चालू केलेला यज्ञ त्यांनी सतत धगधगता ठेवला. त्यामध्ये सतत ते राष्ट्रप्रेमाच्या, राष्ट्रकार्यासाठी आहुत्या टाकत गेले. आजकाल मोबाईलमध्ये व्यस्त असलेले मुलं पबजी यासारखे गेम खेळत राहतात. तर त्यावेळी मला त्या मुलांना सांगावेसे वाटतात ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तरुणपणातील दिवस. त्यांचे तरुणपणी काय उद्योग चालत, तर मित्रमेळान संघटनेची स्थापना, पुढे त्याच संघटनेची अभिनव भारत या संघटनेमध्ये केलेले रूपांतर, त्यानंतर टिळकांच्या मदतीने व श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या सहाय्याने शिवाजी शिष्यवृत्तीवर त्यांनी केलेले लंडन येथील प्रस्थान, तेथे जीव धोक्यात टाकून त्यांनी घेतलेले बॉम्ब, गोळा, दारू, बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण, याशिवाय बंदूक, काडतुसा, पिस्तूल हे पुस्तकात टाकून भारतात पाठवण्याचे अचूक योजना, हे असे उद्योग तरुणपणी सावरकरांचे या मातृभूमीसाठी चालत होते. त्यानंतर इंडिया हाऊसच्या मासिकाच्या लेखनापासून तर पूर्णत्वास आणलेले आजपर्यंतचे अनेक काव्य, महाकाव्य, साहित्य, नाटक इत्यादी कितीतरी, खूप पुष्कळ सारे. त्यावेळी त्यांच्या बुद्धिमत्तेची ही उत्तुंग झेप व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ध्येयासक्त होऊन त्यांना लागलेली ही तगमग पाहून असे वाटते की आजच्या सुद्धा बालकांना, आताच्या पिढीला सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील अभिनव भारत जो महासत्तेकडे जाणारा असेल, त्या अभिनव भारताचे व्रत त्यांनी हाती घ्यावे असे वाटते. सावरकर हे एक बंडखोर विद्यार्थी तसेच कुशल संघटकही होते. म्हणूनच त्यांनी अभिनव भारत या संघटनेमध्ये देशभरातील अनेक युवक जोडले. अनेक युवकांना त्यांनी देशप्रेमासाठी प्रेरित केले. सावरकरांना गुरुस्थानी मानणाऱ्या मदनलाल धिंगराने कर्झन वायलीचा व अनंत कान्हेरेने जॅक्सनचा वध केला आणि या वधाचाच परिणाम म्हणून सावरकरांना अटक झाली. सावरकरांना लंडनहून बोटीमध्ये भारतात आणले जाणार होते. त्यावेळी सावरकरांनी विचारपूर्वक एक योजना आखली व त्या योजनेनुसार त्यांनी बोटीच्या शौचकुपेतून समुद्रामध्ये उडी मारली. ही उडी त्रिखंडात गाजली. मार्सेलिसच्या किनाऱ्यावर पोहोचताना ह्या उडीमुळे ते त्रिखंडात गाजले. ते याच्यामुळे कारण त्यांनी ज्यावेळी त्या शौचकुपीतून उडी मारली तर त्याला काचेची चौकट होती आणि ती काचेची चौकट फोडताना त्या खिडकीच्या कोपऱ्याला काचेची टोकं शिल्लक राहिलेली होती आणि त्या छोट्याशा कुपीतून समुद्रात उडी मारणे हे पराक्रम, तेही
अंगावर झालेल्या जखमा, काचेमुळे अंगावर झालेल्या या जखमा आणि यामुळे खाऱ्या पाण्याच्या समुद्रात खाऱ्या पाण्यामध्ये उडी मारणे हे सुद्धा कार्य मला असं वाटतं की पराक्रमी परशुरामाच्या पराक्रमा इतकेच दिव्य व अलौकिक होते. आणि म्हणूनच सावरकर हे या नवीन पिढीला त्यांच्या या अलौकिक अतुलनीय अशा पराक्रमामुळे नवीन पिढीला ते आपला आदर्श वाटतात. अजूनही नवीन पिढीला त्यांच्या सारखे ध्येयासक्त होऊन जाज्वल्य आदर्श असे जीवन जगावेसे वाटते. सावरकरांच्या सर्वांगीण विकासाच्या सर्वांगीण प्रतिभेच्या केंद्रस्थानी होता तो म्हणजे त्यांच्या स्वप्नातील अभिनव भारत, जो महासत्तेकडे जाणारा असेल. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज मातृभूमीचा तारा. अंदमानात सावरकरांनी घेतलेली 11 वर्षाची शिक्षा, अंदमानात 11 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांचे कवित्व व त्यांची बंडखोर वृत्ती ही बेडी, काथ्याकूट यासारख्या भयंकर शिक्षा किंचितही कमी करू शकल्या नाही. सावरकर हे निस्सीम त्यागाचं प्रतीक होते आणि हे लक्षात निस्सीम त्यागाचे प्रतीक होते. हे लक्षात येतं ते म्हणजे त्यांनी त्यांच्या मातेसमान असलेल्या येसू वहिनींना लिहिलेल्या पत्रातून. ते म्हणतात, दिवसागणिक अनेक फुले फुलतात आणि कोमेजतातही, परंतु त्यातील एकच फूल गजराज प्रभूच्या मस्तकी अर्पण करतो. या भारतभूमीमध्ये हजारो कुटुंब राहत असताना प्रभूने स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करण्याकरता माझ्या कुटुंबाची निवड केली, हे माझं अहम भाग्यच. पुढे रत्नागिरीला शिक्षा भोगून परत आल्यानंतर त्यांनी ते थांबले नाहीत. त्यांनी समाज सुधारक म्हणून काम केलं, समाज परिवर्तनाचं काम केलं. पतितांना पावन करण्याचे त्यांनी कार्य केले. त्यांना माहिती होतं, ते विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे त्यांना माहिती होतं की जोपर्यंत ह्या समाजात स्पृश्यास्पृश्य असा भेदभाव दूर केला जाणार नाही तोपर्यंत एकोपा होणार नाही, एकी राहणार नाही. त्यामुळे त्यांनी रत्नागिरीला पतित पावन मंदिराची स्थापना केली, उभारणी केली आणि त्याचबरोबर वेदोक्तांचे अधिकार सर्वांना खुले करून दिले आणि तत्कालीन काही लोकांचा रोष ओढवून घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर समाजसेवक व समाज सुधारकही होते. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे सावरकरांचेही स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी पतितांना पावन करण्यासाठी समाज सुधारणेचं व्रत हाती घेतलं. समाज सुधारणेचं हाती घेतलेलं हे व्रत समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करेल व भारताला सुराज्याकडे नेईल अशी त्यांना खात्री होती. सावरकर हे जेवढे समानतावादी होते तेवढेच कट्टर हिंदुत्ववादीही होते आणि त्यांचा हिंदुत्ववाद हा सुद्धा तितका व्यापकच होता. त्यांची हिंदुत्वाची व्याख्या ही सुद्धा व्यापक व सर्वसमावेशक होती. आ सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सर्वे हिंदू वृत्ती स्मृताः. अर्थात सिंधू नदी ते सिंध सागरापर्यंत भारत भूमीवरती राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे व्यक्ती असो, लोक असो, ते जे या पुण्यभूमीला पितृभूमी मानतात त्या सर्वांचा उल्लेख त्यांनी हिंदू म्हणून केलेला आहे. इतकी विज्ञाननिष्ठ सत्यवादी असा त्यांचा हिंदुत्ववाद होता. लहानपणी मातृभूमीला परकीयांच्या बंधनातून मुक्त करण्याची शपथ घेणारे सावरकर, परकीय कपड्यांची होळी करणारे सावरकर,
अंदमानामध्ये कैद्यांनाही राष्ट्रीय शिक्षण देणारे सावरकर आणि ज्या वातावरणामध्ये एखाद्याला श्वासही घेण्यास त्रास होईल अशा वातावरणामध्ये महाकाव्य निर्माण करणारे सावरकर, चिमणी कावळ्याच्या संसाराचा त्याग करून स्वातंत्र्यरूपी अमृत कलशाकरता गरुड झेप घेणारे सावरकर आणि स्वातंत्र्यासाठी जीवाची आहुती करणारे सावरकर. मृत्यू माझ्यापर्यंत येईल याची वाट न पाहता स्वतः प्रायोपवेशनाद्वारे मृत्यूलाही कवेत लिहिणारे सावरकर, अनादी अनंत अवध्यच. स्वातंत्र्यपूर्व काळ व आताचा काळ यामध्ये मूल्यांच्या बाबतीत बरेच बदल घडून आलेले दिसतात, परंतु तरीही आजच्या पिढीला, विद्यार्थ्यांना, बालकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ध्येयवादी जीवन खरोखरच आदर्श वाटते. तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण या शब्दात मातृभूमीला साथ घालणारे सावरकर हे सर्वच लहानग्यांसाठी आदर्श ठरतात. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या त्यांच्या काव्यातील प्रत्येक ओळ नव्हे, प्रत्येक शब्दच लहान मुलांच्या हृदयाचा ठाव घेतात. त्यांच्यामध्ये निस्सीम राष्ट्रभक्ती निर्माण करताना दिसतात. शेवटी जाता जाता मला अजून एक प्रसंग सांगितल्या वाचून राहत नाही, तो म्हणजे सावरकरांच्या दूरदृष्टीचा. ते किती द्रष्टे नेते होते, त्यांना भविष्याचा किती अचूक वेध होता, हे 1945 साली घडलेल्या या प्रसंगावरून लक्षात येतं. त्यावेळी सावरकरांच्या म्हणण्यानुसार लाखो युवकांनी भारतीय सैन्यामध्ये प्रवेश केला. एकीकडे भारतीय सैनिकांना द्वंद्व त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं की सैनिक म्हणून सैन्यामध्ये सामील व्हायचं, पण करायचं काय, तर ब्रिटिशांची गुलामगिरी, कारण त्यावेळी ब्रिटिश सरकारच्याच अखत्यारीमध्ये सैन्य होतं. म्हणून त्यांना प्रश्न पडला की सैन्यात भरती होऊन फायदा तो काय. परंतु सावरकरांच्या डोक्यामध्ये अचूक योजना आखलेली होती. त्यानुसार एकीकडे सावरकरांनी सैन्यात भरती केलेले हे युवक, तर दुसरीकडे चालू होतं ते म्हणजे गांधीजींचा सत्याग्रह. तर गांधीजींचा सत्याग्रह व सैन्यात भरती झालेल्या लाखो युवकांनी सावरकरांच्या म्हणण्यानुसार पुकारलेले ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचे बंड या दोन गोष्टींच्या संगमाने भारतास स्वातंत्र्य प्राप्त झाले. आणि त्यावेळी या भारताच्या स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ज्या नवराष्ट्राच्या कल्पना होत्या, त्या सर्व कल्पना त्यांना सत्यात उतरवायचा होता. असा भारत त्यांना निर्माण करायचा होता. आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठीचा जो हा सिंहाचा वाटा आहे, या सिंहाच्या वाट्याला पुरावा सुद्धा आहे. ते पुरावे म्हणजे ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान ॲडमिन ॲटलीने ब्रिटिश संसदेमध्ये एक प्रस्ताव सादर केला. तो म्हणजे भारताला स्वातंत्र्यता देण्याचा प्रस्ताव होता. तर तत्कालीन जे विरोधी पक्ष नेते होते चर्चिल यांनी त्यावरती आक्षेप घेतला. ते म्हणाले की आपल्याकडे इतके मोठे पुरेसे असे सैन्यबळ असताना भारताला स्वातंत्र्य देण्याचं कारण ते काय. पण यासाठी तत्कालीन पंतप्रधान ॲडमन ॲटली यांनी 60 पानाचा एक प्रस्ताव, एक भाषण ब्रिटिश संसदेमध्ये सादर केलं. त्या भाषणातील 3 वाक्य सर्वात महत्वाचे आहे व त्या 3 वाक्यांवरून सावरकरांचे स्वातंत्र्यातील योगदान किती महत्वाचे आहे, किती मोलाचे आहे हे लक्षात येते. ते 3 वाक्य म्हणजे, इंडियन पीपल आर नॉट कोऑपरेटिव्ह टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट, इंडियन आर्मी इज नो मोर लॉयल टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट, अँड वी डोंट हॅव आर्म्ड फोर्सेस टू बिहोल्ड इंडिया. या 3 वाक्यांवरूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये अचूक अशा भविष्याचा वेध घेऊन
योजना आखून एक आहुती टाकली हे लक्षात येतं. आणि कितीही वादातीत असलं तरी सुद्धा हेच परम सत्य आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशप्रेम हे जगातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या देशप्रेमापेक्षा उच्च कोटीचे होते, पराकोटीचे होते. आणि कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना जगात आतापर्यंत कोणाला एवढी मोठी शिक्षा झाली नाही तेवढी शिक्षा त्यांना जाहीर करण्यात आली. ती म्हणजे तब्बल 25 वर्षाच्या 2 जन्मठेप. यावरूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशाप्रती ज्वाज्वल्य प्रेम व राष्ट्रभक्ती लक्षात येते. सावरकरांचे या मातृभूमीवर किती निस्सीम व निरपेक्ष प्रेम होते हे लक्षात येतं. ते म्हणजे त्यांना कोणत्याही पद, श्रेय, मान, सन्मान याची अपेक्षा नव्हती. केवळ त्याग आणि त्याग यालाच आयुष्य मानून ते जगले. सावरकर 1966 मध्ये प्रायोपवेशनाद्वारे त्यांनी मृत्यूलाही कवेत घेतलं. 1966 मध्ये क्रांतीचं हे वादळ शमलं, परंतु सावरकर हा झंझावात प्रत्येकाच्या मनामध्ये कायम जिवंत राहील आणि समस्त युवा पिढीला नव्हे संपूर्ण विश्वाला हे चरित्र सदैव प्रेरणा देणारं राहील. शेवटी हेच सांगेन की सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टिकोन भारताला निश्चितच महासत्तेकडे नेऊन जाणारा ठरेल. त्यासाठी सावरकरांच्या विचारांचा वारसा, त्यांच्या विचारांचे प्रचाराचे कार्य आजच्या तरुण पिढीने हातात घेतले पाहिजे. शेवटी हे लक्षात घेतले पाहिजे की सावरकर म्हणजे त्यांचे विचार म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे व या अग्निकुंडाच्या तेजापासून व ज्वालांपासून प्रेरित होऊन आपण सावरकरांच्या विचारांचा वारसा समाजात पसरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वंदे मातरम. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमहामङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची,
स्वतंत्रतेचे गांभीर्य ही तुझी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभते स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझ्यासाठी मरणते जनन सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभते स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां